नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात मी पूनम आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, असं म्हणतात की प्रत्येक माणसात देव असतो, पण कधीतरी ह्या देवातील माणसाची सेवा करण्याची आपल्याला गरज पडते. आपल्या घरातली मंडळी तर आपली काळजी प्रेमाने करतातच, पण जेव्हा एखादी बाहेरची व्यक्ती तितक्याच प्रेमाने आत्मीयतेने आपली जेव्हा काळजी घेते, आपली सेवा करते, तेव्हा त्यांना नर्स किंवा परिचारिका असं म्हटलं जातं. आणि या सेवेला जगभर प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या फ्लॉरेन्स नाइटिंगेल 12 मे 1820 रोजी इटलीमध्ये फ्लॉरेन्स येथे त्यांचा जन्म झाला. आज त्यांचा 195वा जन्मदिवस आहे. परिचारिका पदाला जगभर प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या नाइटिंगेलच्या स्मरणार्थ आजचा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. जगभरातल्या आपल्या सर्व परिचारिकांना सखी सह्याद्री परिवारातर्फे परिचारिका दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपणही त्याच विषयावर बोलणार आहोत. आजचा आपला विषय आहे परिचारिका दिनानिमित्त कार्यक्रम. पहिल्या आणि शेवटच्या श्वासाची साक्षीदार परिचारिका. आणि आज आपल्या बरोबर आहेत शोभा चाटसे कर्डक. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम. सखी सह्याद्री कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद मॅम. शोभा चाटसे कर्डक या सर जे समूह रुग्णालय मुंबई येथे नर्सिंग सुपरिटेंडंट म्हणून 6 वर्षापासून कार्यरत आहेत. वाचणे, लिहिणे आणि रुग्णांची सेवा हे त्यांचे छंद आहेत. शासकीय रुग्णालय धुळे, शासकीय रुग्णालय नाशिक, पोलीस रुग्णालय नागपाडा या ठिकाणी सुद्धा त्यांनी पर्यवेक्षक, पाठ्यनिर्देशक आणि मेट्रो म्हणून आपला कार्यभार सांभाळला आहे. आज त्यांच्याकडून आपण परिचारिका दिनाविषयी किंवा परिचारिकांविषयी जास्तीत जास्त माहिती करून घेऊया. कार्यक्रमात तुमचा सहभाग आमच्यासाठी तितकाच महत्त्वपूर्ण आहे. त्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत 24908050, 24988050. मोबाईलवरून डायल करताना 022 हा एसटीडी कोड डायल करावा. आजच्या आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आजचा आपला विषय आहे जागतिक परिचारिका दिन निमित्त विशेष कार्यक्रम. आणि आज आपल्याबरोबर आहेत शोभा चाटसे. मॅडम, कार्यक्रमात तुमचं खरं तर पुन्हा एकदा स्वागत. आजचा अतिशय महत्त्वाचा असा दिवस आहे. 12 मे रोजी हा दिन आपण साजरा करतो. पुन्हा एकदा त्या दिनाचं महत्त्व किंवा त्याची पार्श्वभूमी आम्हाला अधिक काय सांगाल तुम्ही? 12 मे हा फ्लॉरेन्स नाइटिंगेल हिचा जन्मदिवस आहे, जिला आपण आद्य परिचारिका म्हणून ओळखतो. या आद्य परिचारिकेचा जन्मदिवस जगभर परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. या परिचारिका दिनाचं महत्त्व असं आहे की या फ्लॉरेन्स नाइटिंगेलला परिचारिका या शब्दाला अर्थ दिला. नुसतंच सेवा करणं नाही, तर ती सेवा शिस्तबद्ध असावी यासाठी शैक्षणिक कार्यक्रम सुरू केला, नर्सिंग स्कूल सुरू केलं, पाठ्यक्रम असला पाहिजे, प्रात्यक्षिक असलं पाहिजे, याचबरोबर स्किल असावं असं जे तिचं म्हणणं होतं. म्हणून तिला आपण आद्य परिचारिका म्हणतो किंवा मॉडर्न नर्सिंगची फाउंडर म्हणतो. आणि या फ्लॉरेन्स नाइटिंगेलचा जन्मदिवस आपण जगभर परिचारिका दिन म्हणून साजरा करत असतो. अगदी खरं. जसं आता तुम्ही सांगितलं की नुसती सेवा नाही, तर त्याला एक शिस्तबद्धता, एक अभ्यासक्रम असावा ह्याच्यामध्ये. मग ह्या क्षेत्रात येण्यासाठी किंवा परिचारिका होण्यासाठी काय शैक्षणिक पात्रता असावी लागते? या ठिकाणी बेसिक 3 कोर्सेस चालतात. ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ, जनरल नर्स मिडवाईफ आणि BSc बेसिक BSc नर्सिंग हे फाउंडेशन किंवा बेसिक कोर्सेस आहेत. पैकी ऑक्झिलरी नर्स आणि जनरल नर्स हे डिप्लोमा कोर्सेस आहेत, तर BSc नर्सिंग हा डिग्री कोर्स असतो. या 3ही कोर्ससाठी प्रवेश घेण्यासाठी 12वी असणं गरजेचं आहे. पैकी GNM आणि BSc साठी सायन्स असणं आवश्यक आहे. 12वी सायन्स असल्याशिवाय या ठिकाणी प्रवेश नाही मिळत. म्हणून पण ऑक्झिलरी नर्स जे आहे, ज्याला आपण ANM म्हणून सर्रास ओळखलं जातं, या ANM प्रशिक्षणासाठी 12वी डिग्री असावी लागते. त्यानंतर जर
सायन्स किंवा शास्त्र शाखेचे विद्यार्थी नाही मिळाले तर इतर शाखेचा सुद्धा विचार केला जाऊ शकतो. कारण बऱ्याचदा असं होतं की 12वी नंतर किंवा ग्रॅज्युएशन नंतरही काही मुलं या क्षेत्राकडे वळत असतील, होय नाही का? पण त्यावेळेला मग अगदी सायन्स शाखेतला विद्यार्थी नसेल तरी त्याचा विचार मग होऊ शकतो. तर अशा मुली ऑक्झिलरी नर्स म्हणून काम करू शकतात किंवा हे प्रशिक्षण घेऊ शकतात. नक्कीच. आपल्याला एक फोन आलेला आहे, तो आधी आपण घेऊया. गोरखनाथ कासार आपल्याशी बोलतायत सोलापूरवरून. नमस्कार. नमस्कार मॅडम. बोला. हॅलो. नमस्कार मॅडम. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे, आपले जे हॉस्पिटलमध्ये आहे तर परिचारिका यांचं जे कार्यपद्धती कशी असते, आणि दुसरा एक माझा प्रश्न आहे, तर या परिचारिकेसाठी कुठली शिक्षण पद्धती म्हणजे अवेलेबल आहे? ओके, धन्यवाद गोरखनाथजी. तुम्ही 2 प्रश्न विचारले. तर तुमचा पहिला प्रश्न आहे की हॉस्पिटलमध्ये कार्यपद्धती कशी असते. तर हॉस्पिटल म्हटलात तुम्ही की बेसिकली आपल्याला दिसतं स्टाफ नर्सेस ह्या बेडसाईड नर्सिंगला असतात. या स्टाफ नर्सेस डायरेक्टली पेशंटला सेवा देत असतात. त्यांना सुपरवाइज करण्यासाठी सिस्टर इन्चार्ज असतात. सिस्टर इन्चार्ज वॉर्डची मॅनेजर असते, ती पूर्ण वॉर्ड सांभाळते. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक फ्लोअर सुपरवायझर असतात किंवा सहाय्यक अधिसेविका म्हणून काम करत असतात. ह्या हॉस्पिटलचं मॅनेजमेंट बघतात. आणि या सगळ्यांना जबाबदार आणखी एक असते, जिला नर्सिंग सुपरिटेंडेंट किंवा मेट्रन असं म्हटलं जातं. ती हॉस्पिटलची जबाबदार व्यक्ती असते. मीनव्हाईल आपल्याकडे स्पेशलाइज्ड नर्सेस सुद्धा काम करत असतात. प्रत्येक विषयाचं जे स्पेशल ट्रेनिंग झालेलं आहे त्यानुसार त्या विभागात त्या काम करत असतात. असं हॉस्पिटलचं एकंदरीत कामकाज असतं. आपला दुसरा प्रश्न होता की शैक्षणिक अर्हता काय असावी. तर यासाठी आहे की स्टाफ नर्स होण्यासाठी एकतर जनरल नर्सिंगचा हा कोर्स करावा लागतो किंवा बेसिक बीएससी करावा लागतो. तर जनरल नर्सिंग आणि बेसिक बीएससी करण्यासाठी 12वी सायन्स असणं अत्यंत आवश्यक आहे. 12वी सायन्स शिक्षणानंतर तुम्हाला जिथे म्हणून नर्सिंग कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी प्रवेश घेता येतो. हा जनरल नर्सिंगचा कोर्स 3 वर्षाचा आहे, तर बीएससी हा 4 वर्षाचा कोर्स आहे. हे एवढं प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आपल्याला हॉस्पिटलला स्टाफ म्हणून काम करता येतं. धन्यवाद मॅडम. आपला पुढचा एक प्रश्न घेऊया. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत पुण्यावरून. नमस्कार. नमस्कार. माझे 2 प्रश्न आहेत ताईंना. पहिला प्रश्न असा आहे की तुम्हाला कधी कधी डे शिफ्ट असते, नाईट शिफ्ट असते, मग घरच्यांचं सहकार्य आणि प्रतिसाद आपला कसा असतो? आणि दुसरं असं विचारायचं की इतक्या सेवाभावी वृत्तीने तुम्ही हे कार्य करता, जेव्हा पेशंट बरा होतो तर त्यातला एखादा मला अनुभव ऐकायचा आहे तुमच्या समाधानाचा. धन्यवाद. अतिशय सुंदर प्रश्न विचारलात सर आपण. त्यांनी अगदी म्हणजे आपले जे प्रश्न होते तर त्याच्यात त्यांनी की घरचा पाठिंबा कसा असावा. कारण खरंच तुम्ही जसं सांगितलं की जी परिचारिका असते तिला 3-3 शिफ्ट मध्ये कामं करावी लागतात, त्याच्यामुळे घरचा पाठिंबा खरं तर खूप महत्वाचा आहे, नाही का? काय सांगाल तुम्ही? नर्स होणं ही अतिशय कौशल्याची बाब आहे. कारण ऑर्डिनरी कार्यालयात काम करणारी स्त्री आणि नर्स हिच्यामध्ये खूप फरक आहे. 3 शिफ्ट करणं म्हणजे अतिशय दिव्य असतं. पर्टिक्युलरली नाईट शिफ्टला काम करणं, हे सगळं करत असताना तिच्या मनाची तयारी असते. तिने तेवढा प्रशिक्षणही घेतलेलं असतं आणि ती अतिशय उत्तम रीतीने करत असते. फरक फक्त एवढा आहे की तिच्या घरच्यांचा, तिच्या कुटुंबांचा तिला सहकार्य मिळणं खूप गरजेचं असतं. पण जर अशा वेळी घरून जर सहकार्य काही कारणाने नाही मिळालं तर मात्र तिची खूप अडचण होते. पण तसं जर नाही झालं, घरून जर कॉपरेशन मिळालं तर ती अतिशय सुंदर काम करू शकते. म्हणून आता जी काही परिचारिका असेल तर मी तिला असं म्हणेन की बाई ग, लग्न करताना तू नर्स आहेत आणि तुझ्या शिफ्ट ड्युटी आहेत हे जर व्यवस्थित तू समजावून सांगितलं तर पुढे हा प्रश्न येण्याचा काही उरत नाही आणि तुला घरचं सहकार्य मिळू शकेल, जेणेकरून काम करताना ती माइंड कॉन्सन्ट्रेट करू शकेल, बऱ्यापैकी पेशंटला ट्रीटमेंट देऊ शकेल आणि तोच पेशंट घरी जाताना एक स्माइल घेऊन जाईल, याचं समाधान तिला आणि अल्टिमेटली तिच्या कुटुंबाला मिळणार आहे. खरं हे जे समाधान आहे ते कशातच तोलता येणारं नाहीये. खरं आहे. आणि त्यांचा जो दुसरा प्रश्न होता की खरंच आम्हालाही तुमच्याकडून एक अनुभव ऐकायचा आहे की जेव्हा एखादा पेशंट येतो, परिचारिका किंवा आपली नर्स त्याची 24 तास सेवा करते आणि तो जेव्हा घरी जातो बरा होऊन, काय एखादा अनुभव आहे का?
यासाठी मी असं सांगेन हा. की सिव्हिल हॉस्पिटल नाशिकला प्रशिक्षणासाठी मी होते अशी, आणि ऑर्थोपेडिक वॉर्डला फर्स्ट इयरलाच ड्युटी होती माझी. फर्स्ट इयर म्हणजे तसं फारसं आपण काही व्यवसायात खूप रुळलेलं असतो असं बरोबर, नाही. हळूहळू हा. पुढे जात. पण एक आर्थोच्या पेशंट म्हणजे एकदा ऍडमिट झाला की तो किमान 1.5-2 महिने तरी असतोच, बरं. कारण ते लवकर डिस्चार्ज मिळत नाही. आणि असा एक शेख म्हणून पेशंट होता तो. खूप वेळा त्याचे प्रॉब्लेम असायचे की त्याच्याकडे नातेवाईक नसायचं, म्हणून त्याला बऱ्याचशा कामासाठी काही वस्तू हव्या आहेत, पत्र लिहायचं, यासाठी कोणाची तरी गरज हवी असायची. आणि अशा वेळी त्यांनी मला एकदा रिक्वेस्ट केली की ताई मला एक पत्र लिहून द्याल, माझ्या बायकोला पत्र लिहायचंय. आणि मला इतका आनंद झाला की अरे याला पत्र लिहून द्यायचंय. मी म्हटलं चला बोला पटापट. त्याचं पत्र लिहिलं, ते पेस्ट केलं, पोस्टात नेऊनही मीच टाकलं. आणि नंतर जेव्हा त्याची बायको भेटायला आली तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर इतका आनंद होता की त्याला वाटलं की अरे काय झालं म्हणून. 1.5 महिन्यानंतर डिस्चार्ज झाल्यानंतर एकदा मी रस्त्याने चालत असताना मागून रिक्षाचा हॉर्न वाजत होता. मी म्हटलं इतकी जागा असताना हा माणूस हॉर्न देतोय. मी आणखी कोपऱ्यात सरकले, पण तो रिक्षा पुढे येऊन थांबला आणि त्यांनी सांगितलं अरे आपने मुझे पहचाना नहीं, मैं मोहम्मद हूं. आणि मला इतकं बरं वाटलं. आणि त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला सोडून देतो. मी म्हटलं नाही मला जवळच जायचंय. पण ही जी ओळख आहे, आत्मीयता असते, जी ओळख असते की त्याच्यानंतरही त्यांनी इतक्या वर्षांनी मला लक्षात ठेवलं. खरं म्हणजे हे खरंच खूप महत्वाचीच गोष्ट आहे की नाही. खरंच आहे. कारण लोक किती येतात किती जातात, कोणाला लक्षात नाही ठेवत. हेच मला असं वाटतं या सेवेचं एक खूप छान असं एक नातं जे एक रिलेशन मेंटेन होतं, एक बंधन खरंच आहे. आणि तो विसरता येत नाही आपल्याला. पण मला पुढे विचारायचं आहे की आता ह्याचं एक शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मिळतं. मग या प्रशिक्षणानंतर नोकरीच्या सेवा कशा उपलब्ध होतात, कशा आहेत संधी याच्यामध्ये? ANM, GNM आणि बेसिक BSc हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आपल्याकडे शासनाकडे डायरेक्टरेट ऑफ मेडिकल एज्युकेशन आणि डायरेक्टरेट ऑफ हेल्थ सर्व्हिसेस ह्या 2 शाखा ज्या आहेत, जी रुग्णालयाचे संदर्भित आहेत, यांच्याकडे नर्सेसची जशी वेकन्सी होते त्या संदर्भात त्यांनी ती कॉम्पिटिटिव्ह टेस्ट घेतली जाते आणि नोकरी दिली जाते. त्यानंतरचा जर मुद्दा बघाल तर इतर शिक्षण घेतल्यानंतर आपण बघतो की नोकरीच्या संधी उपलब्ध होतील किंवा होणार नाही अशी शंका आपल्याला असते. पण एकदा परिचारिकेचं प्रशिक्षण पूर्ण झालं की 100% तिला जॉब मिळतोच. आयदर तो गव्हर्नमेंटला मिळेल किंवा कॉर्पोरेट सेक्टरला मिळेल, पण नोकरी ही मिळतेच आणि ती स्वतंत्र होऊ शकते. हा एक खूप मोठा फायदा. पण जर एखाद्याचं खूप उच्च शिक्षण याच्यात झालं असेल तर त्यांना त्यांच्या पोस्ट प्रमाणे तिथे नोकरी उपलब्ध होते का? होय, नक्कीच. की हे बेसिक एज्युकेशन झाल्यानंतर अशा शाखा आहेत की प्रत्येक मेडिकलच्या जशा शाखा आहेत की मेडिसिन, सर्जरी, न्यूरोसर्जरी, ऑर्थोपेडिक, या सगळ्या शाखांमध्ये परिचारिकांना त्यांचं स्पेशलायझेशन करता येतं आणि त्यातून त्या नर्सेस तयार होत असतात आणि त्यांच्या क्वालिफिकेशन प्रमाणे त्यांना जॉब मिळतो. त्याचप्रमाणे BSc नर्सिंग जर झालं त्यानंतर तर ती लेक्चरर किंवा ट्युटर म्हणून नर्सिंग कॉलेजला काम करू शकते. त्यातच आणखीच म्हणाल MSc नर्सिंग आहे, PhD नर्सिंग आहे. एवढा मोठा विस्तीर्ण परिसर तिला उपलब्ध असतो की ती शिक्षणाची दिशा ठरवू शकते. वा, आपला एक पुढचा फोन घेऊया. डॉक्टर श्रीकृष्ण ढोणे आपल्याशी बोलतात ठाण्यावरून. नमस्कार. नमस्कार, मी डॉक्टर श्रीकृष्ण ढोणे बोलतोय. बोला. हा मॅडम, मी क्लास 1 ऑर्थोपेडिक सर्जन होतो सिव्हिल हॉस्पिटल उल्हासनगरला. तर तिथे रात्री 2 वाजता एक रुग्ण आला आणि त्याचं ब्लड प्रेशर फॉल होत होतं. तर सिस्टरने मला फोन केला की याचं BP फॉल होत आहे आणि रक्त खूप जात आहे. मी सिस्टरला फोनवर सांगितलं की माझं नाव लिहा आणि त्याला 2 बॉटल ब्लड लावा. सिस्टरने स्वतः जाऊन ब्लड बँकेतून ब्लड आणलं आणि त्या रुग्णाचा प्राण वाचवला. अशा 5000 शस्त्रक्रिया आम्ही ऑपरेशन थिएटरमध्ये केल्या. त्या सर्व सिस्टरांचा आम्ही 15 ऑगस्टला सिव्हिल सर्जनच्या हस्ते शील्ड देऊन सत्कार केला. असा सर्व सिव्हिल सर्जन्सनी सिस्टरांचा 15 ऑगस्टला सत्कार करावा ही माझी विनंती आहे. डॉक्टर श्रीकृष्ण यांनी जी एक सूचना केली ती खरंच स्वागतार्ह आहे. त्याच्याविषयी काय तुम्ही सांगाल? आत्ताच डॉक्टरांनी एक सूचना केली. खूप कौतुक वाटलं तुमच्याकडनं एवढं सगळं बघून की परिचारिका एवढं सगळं स्वतः हिम्मत करून एवढं करू शकते आणि रुग्णाचा जीव वाचवू शकते. तर खूपदा आपल्याला असं वाटतं मॅडम की परिचारिका, नर्स म्हटलंय की लोक तिच्याकडे बघत नाहीत किंवा किंमत नसते.
पण तसं नाहीये. आताच डॉक्टरांनी जी सूचना केली तिच्यावरून आपल्या लक्षात येत आहे की त्यांनाही कळतं की नर्स ही किती आवश्यक बाब आहे रुग्णासाठी आणि तिने किती महत्वाचं काम केलं. तर खरंच असं जर झालं तर कर्मचाऱ्याला काम करत असताना एक गरज असती ती तिच्या अधिकाऱ्याची एक शाबासकीची थाप पाठीवर पडायला जेव्हा हवी असते. डॉक्टर्स मध्ये मध्ये येऊन जातात किंवा राऊंडवरून जातात तर पूर्ण वेळ ती परिचारिका करत त्या रुग्णासोबत तिथे असते. अप्रिशिएशन जर मिळालं तर अतिशय उत्तम आहे की चांगली गोष्ट आहे. ती आणखी चांगलं काम करू शकते, जोमाने काम करू शकते. खरं तर तिला मानसिकता चांगली असण्याची खूप गरज असते. म्हणून ही सजेशन खूपच छान आहे सर की खरंच चांगलं काम करणाऱ्या परिचारिकांना कुठेतरी आपण त्यांचा गुणगौरव केला पाहिजे आणि नक्की त्याचा विचार करूया आपण. खरं आपल्या ज्या परिचारिका आहेत तर त्यांना भविष्यात नवनवीन काय संधी आहेत? खरं तर परिचारिका हे क्षेत्रच इतकं विशाल आहे की खूप बऱ्याच गोष्टी करता येतात आपल्याला. ही परिचारिका अलीकडे जशी हॉस्पिटलमध्ये प्रत्येक ब्रांचमध्ये स्पेशलाइज नर्स होऊ शकते तशीच मॅनेजमेंटकडे जाऊ शकते. आणखी तिचा कल असणाऱ्या आवडीच्या सगळ्या गोष्टी ती करू शकते. त्याही पलीकडे प्रॉपर क्लिनिकल वे आणि एज्युकेशन वे ह्या दोन गोष्टी आहेत की शैक्षणिक जो भाग आहे की परिचारिका कॉलेजेस आहेत या ठिकाणी सुद्धा ती बऱ्यापैकी चांगलं काम करू शकते. आणि उच्च शिक्षण PhD पर्यंतच्या शिक्षित असणाऱ्या ज्या नर्सेस आहेत त्या सगळ्या नर्सेस आपल्या नवीन पिढी घालवण्यासाठी त्यांच्या शिक्षणाचा कौशल्याचा चांगला वापर करू शकतात. म्हणून ह्या बऱ्याच संधी तिला पण शासनाच्याही काही योजना आहेत का त्याच्यासाठी स्पेशल अशा किंवा विशिष्ट? होय, या ठिकाणी मी आवर्जून उल्लेख करेन की इंडियन नर्सिंग काउन्सिलने आता नव्याने इंट्रोड्यूस केलेला जो एक नर्स प्रॅक्टिशनर म्हणून असा एक कोर्स आहे जो तिचं जनरल नर्सिंग झाल्यानंतर 1 वर्षाचा कोर्स आहे. तो केल्यानंतर ती इंडिपेंडेंटली काम करू शकते. खूप बघतो आपण की खेडेपाड्यात डॉक्टर पोहोचत नाही. अशा वेळी रुग्णाला म्हणा किंवा व्यक्तीला सेवा मिळत नाही. अशा वेळी ही जी नर्स प्रॅक्टिशनर आहे ही स्वतः मेडिसिन लिहू शकते, स्वतः मेडिसिन देऊ शकते, मायनर सर्जरी करू शकेल, वेळीच ट्रीटमेंट देऊ शकेल, रेफरल सेवा देऊ शकेल. अशा बऱ्याच गोष्टी तिला करण्यासारख्या आहेत आणि ह्या गोष्टीचं स्वागत करायला हवं. कारण त्या ठिकाणी खरंच रिमोट एरियात जिथे कोणी पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी ही नर्स जाऊन सेवा करू शकते. बरोबर सांगितलं तुम्ही की बऱ्याच ठिकाणी जिथे डॉक्टर्स उपलब्ध नसतात, जसं खूपदा अशा एखाद्या गावामध्ये की डॉक्टर पोहोचू शकत नाही, तिथे बऱ्याचदा काही वेळेला रुग्णांना ड्रेसिंग करा किंवा ही इंजेक्शन तुम्ही घ्या, त्याच्यासाठी इकडे येण्याची गरज नाही. त्यावेळेला जर तिथे एखादी नर्स किंवा आपली परिचारिका अवेलेबल उपलब्ध असेल तर ती खरंच त्या डॉक्टरचंच काम करत असते, नाही का? काय सांगाल या ठिकाणी? मी एक गोष्ट सांगू इच्छिते की मी नव्यानेच स्टाफ म्हणून हजर झाले, पण आम्हाला त्यावेळी पेरिफेरीला किंवा ग्रामीणला देत होते. त्र्यंबकेश्वर या ठिकाणी मी हजर झाले आणि आम्हाला व्हिजिट होत्या. तर व्हिजिटसाठी म्हणून एका पाड्यावर गेले होते. पाड्यावर गेल्यानंतर लक्षात आलं की एक हार्डली 20-21 वर्षाची मुलगी असेल जिला लेबर पेन्स होते आणि तिथे कोणीही नाही. मी विचार केला लेबर टेबल नाही, लेबर रूम नाही, जी डिलिव्हरी करायची कशी? आणि इतकं तिला स्ट्रॉंग पेन होत्या की नाईलाजाने मला तिच्या घरातच तिची डिलिव्हरी करावी लागली. आणि डिलिव्हरी खेड्यात जाऊन घरी केलेली एक डिलिव्हरी अतिशय आनंद झाला मला. आणि तिचं बेबी तिच्या हातात दिल्यानंतर आम्ही बाहेर पडताना त्या पाड्यावरचे जवळजवळ 20-25 लोक आम्हाला फाट्यापर्यंत सोडायला आले. ही एक खूप छान गोष्ट होती. घरी गेल्यानंतर मी विचार करत होते की अरे आपण आज किती छान काम केलं. दुसऱ्या दिवशी मी सांगून आले होते की जे TTचं इंजेक्शन घ्यायचं असतं ते आता उशीर झाल्यामुळे जरी तुम्ही नाही आला तर उद्या तुम्ही प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन इंजेक्शन घ्या. दुसऱ्या दिवशी ती बाई तिचं बाळ दवाखान्यात आल्यानंतर मी बाहेर गेलेली होते आणि तिला TT देण्यासाठी डॉक्टरांनी जेव्हा ऑर्डर लिहिली आणि सांगितलं तर ती TT घ्यायला तयार नव्हती. ती काय म्हटली माहितीये? नाही बा, माझ्या डॉक्टरनीला येऊ दे मगच मी TT घेईन. किती वेगळा अनुभव आणि खरंच विलक्षण विश्वास त्या लोकांचा असतो. आणि आपण जर त्यांना ती सर्व्हिस दिली तर त्यांना खूप समाधान मिळतं. ही गोष्ट कशानेही मिळू शकणार नाही. अतिशय छान प्रोफेशन आहे ज्याच्यात आपण आलो. या गोष्टीचं मला खूप समाधान. खरं जसं तुम्ही सांगितलं की प्रत्येक वेळेला कोणाचं तरी
म्हणजे कोणाच्या तरी सेवेमध्ये आपण आहोत, कोणाच्या तरी एक जीव वाचवतोय आपण, ही भावनाच किती मोठी आहे, खूप महत्वाची नाही का. पण मॅडम बऱ्याचदा असं वाटतं की आपल्या परिचारिका किंवा नर्स असतात, आजचं हे जे धावपळीचं युग आहे, बऱ्याचदा त्यांना तणावपूर्ण वातावरणात राहावं लागतं. मग तो तणाव कमी करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये किंवा कुठेही अशा काही योजना किंवा काही उपक्रम राबवले जातात का? वा, खरंच खूप छान गोष्ट आहे. नर्स म्हटली की एक चित्र समोर उभं राहतं. ती एक गृहिणी असते, एक पत्नी असते, एक आई असते. कुटुंबाची पूर्ण जबाबदारी तिच्यावर असते. खूपदा आपण बघतो हॉस्पिटलमध्ये नर्स म्हटलं की ती खसकन खेकसणारी नर्स आपल्या समोर येते, पण त्या मागची पार्श्वभूमी असते की ती कुठे पनवेल अंबरनाथ ठिकाणी राहणारी असते. सकाळी 7:30ला तिला ड्युटीवर यायचं असतं. अशा वेळी पूर्ण कुटुंबाचं जेवण बनवून, घरची सगळी व्यवस्था करून, सगळी मॅनेजमेंट करून पर्टिक्युलर तीच ट्रेन पकडायची असते. ट्रेन पकडून, बस पकडून ती हॉस्पिटलमध्ये येते. हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर तिच्यावर एवढं टेन्शन असतं की वेळेत नाही पोहोचली तर लेट मास्टर असतं, आणि त्या लेट मास्टरचा इतका तिच्या डोक्यावर बडगा असतो की ती पळत पळत येऊन सिग्नेचर करून कधी एकदाची सही झाली की हुश मी सुटले असं तिला वाटतं, आणि ती तशीच ती वॉर्डात जाते. वॉर्डात गेल्यानंतर 1 किंवा 2 स्टाफ शिफ्ट ड्युटी जर असतील आणि 60 आणि 70 पेशंट असतील तर खूपदा असं होतं की काही 3-4 सूचना असतात त्या तिने दिलेल्या असतात. त्यावेळी त्या पेशंटचा नातेवाईक तिच्याजवळ हजर असतो. दुसरा नातेवाईक येतो, पुन्हा तोच विचारतो. मग तिला कुठेतरी ब्रेक होतं आणि सहनशक्ती कुठेतरी संपते. मॅडम, हे आपण सगळं ऐकायचं आहे. एक फक्त फोन आपल्याशी खोळंबलाय, तो घेऊया. उमा महाजन आपल्याशी बोलतायत बेळगाववरून. नमस्कार. माझे पती डॉक्टर व्यवसायात असल्यामुळे 45 वर्ष झालं हॉस्पिटल आणि परिचारिकांच्या जीवनाच्या बद्दल मी खूप जवळून बघितले. इतकं त्यांचं सेवाभावी त्यागवृत्ती बघून ह्याचा पिओ परिवार वंदन तुम्हाला संपूर्ण परिचारिका वर्गाला. एक माझा एक आजच्या जे कार्यक्रमाचे शीर्षक आहे, पहिला श्वास आणि शेवटच्या श्वासाची साक्षीदार. खूप भावनिक आहे, खूपच भावनिक आहे. ह्या दोन्ही भावना तुम्ही प्रत्यक्ष पाहता. पहिला श्वास जे बाळ जन्माला घेतं, शेवटचा श्वास जो वृद्ध माणूस शेवटचा श्वास तुमच्या देखतच घेत असतो. त्या दोन्ही वृद्ध आणि आनंदमय गोष्टींचा शेअर तुम्ही करू शकता का? धन्यवाद उमाजी. खरंच आपले प्रेक्षकही आपल्याशी किती भावनिकरित्या कनेक्ट किंवा बांधलेले आहेत ह्याच्यावरूनच कळतं की जसं आपलं एक आजचं टायटल आहे की पहिला आणि शेवटचा श्वास, आणि त्याच्या साक्षीदार तुम्ही परिचारिका खरंच असता. खूप छान मॅडम, एवढं अप्रिसिएशन खूप झालं. बरं वाटलं की परिचारिका ही एवढं सगळं करत असते आणि खरंच ती पहिल्या आणि अखेरच्या श्वासाची साक्षीदार ठरतेच हे आहे. म्हणूनच आज आपल्याला बरं वाटतंय की परिचारिका आहे म्हणून सगळ्या गोष्टी आहेत. कारण परिचारिका ही एक स्त्री आहे, आणि स्त्री आलं की वात्सल्य, ममत्व तिच्याजवळ ओघानेच येतं, आणि म्हणून ही नर्स अतिशय उत्तम रीतीने काम करू शकते असं मला वाटतं. खरं नाही का, जसं सांगितलं पहिला श्वास जेव्हा एखाद्याचा जीव वाचवतो किंवा एखादा बाळ जन्माला येतो तेवढाच आनंद होतो, आणि जेव्हा एखादा रुग्ण शेवटचा श्वास घेतो तेव्हा तिला तेवढंच दुःखही होतं. अरे मी आवर्जून सांगेन की लेबर रूम मध्ये काम करत असताना आपण खूपदा त्या बाईचे पेन्स घेताना बघत असतो ना, तर ते सगळं इतकी आपली धावपळ असते की इमिजिएट डिलिव्हरी व्हावी, ती चांगली व्हावी, आणि पटकन बाळांनी रडावं. आणि लिटरली सांगते, जेव्हा बेबी आउट होतं किंवा डिलिव्हर्ड होतं त्यावेळी ती जेवढा मोकळा श्वास सोडत नाही ना तितकी ती नर्स घेत असते. एकदम तिचा जीव भांड्यात पडतो, आणि जे समाधान डिलिव्हरीतनं तिला मिळतं ते आपण कशाचीच त्याला उपमा देऊ शकत नाही. आणि पहिलं जे रडणं आहे जे तिने ऐकलं की तिच्या कामाला पूर्तता मिळते की आता हे माझं काम या ठिकाणी संपलेलं आहे, आणि इतकी खुश असते ती आई पण कमी असेल इतकी खुश असते. खूप छान शब्द तुम्ही हे तुमच्या भावना खरंच सांगितल्या. आपण उमा मॅडमचा फोन येण्यापूर्वी आपण बोलत होतो की खूप तणावपूर्ण वातावरणात तिलाही राहावं लागतं, तिची सहनशक्ती संपते जेव्हा प्रत्येक वेळेला तिला काही तोच प्रश्न विचारला जातो. त्यासाठी काय उपक्रम किंवा काही कार्यक्रम आहेत? तर अशी ही आपल्याला दिसते कधी कधी खूप वेळा ओरडते, पण ती तशी नसते. तिच्या बाकीच्या बॅकग्राऊंडचा आपण विचार केला तर आपल्याला नक्कीच कळेल की खरंच ती एक खूप चांगली परिचारिका आहे. पण यांच्यासाठी काही फॅसिलिटीज आपल्याला ठेवाव्याच लागतात ना, की साधं जर बघितलं तर आमच्या जे हॉस्पिटलला योगा सेंटर आहे,
बरं. की ज्यासाठी आम्ही नर्सेसच्या वरचेवर बॅचेस घेत असतो की थोडंसं रिलॅक्सेशन मिळावं. सेंट जॉर्ज हॉस्पिटलला गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जिम आहे की ज्यांनी एक्सरसाइज करावं असं यासाठी उपलब्ध असते. त्यानंतर परिचारिका नर्सेसची वेलफेअर एक गट असतो, त्या गटामार्फत बऱ्याचशा ऍक्टिव्हिटी केल्या जातात. तिला मधून मधून रिलॅक्सेशन मिळावं म्हणून जे काही डेज असतात सेलिब्रेशन ते आपण करत असतो. त्यांची इन्व्हॉल्वमेंट त्यासाठी असतात. 12 मेचा तर पूर्ण सप्ताह साजरा करतो. या सप्ताहात स्पर्धा घेणं, त्यांच्या सुप्त गुणांना वाव देणं, एक सांस्कृतिक कार्यक्रम असणं किंवा तिचे मॅनेजमेंटला तिला काहीतरी संधी देणं, अशा बऱ्याच गोष्टी केल्या जातात की ज्या आठवड्याची ती वर्षभर वाट बघत असते. असे बरेचसे कार्यक्रम आपण राबवतो. काउन्सिलिंगही त्यांचं केलं जातं. हॉस्पिटलला जे हॉस्पिटलला आम्ही अशी एक टीम आहे की जी काउन्सिलिंग टीम आम्ही ठेवतो. जर काही नर्सेसना प्रॉब्लेम आला, त्या आमच्याकडे येवो किंवा न येवो, कधी ऑब्झर्व झाल्या तर अशा नर्सेससाठी स्पेशल काउन्सिलिंग करून घेतो, जेणेकरून त्यांना त्या स्थितीतनं बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो आणि स्ट्रेसफुल वातावरण राहू नये याची दखल घेतली जाते. अरे वा, खरंच आहे. खूप छान असे अनुभव आम्ही तुमच्याकडून ऐकतो आहे. पण ह्या परिचारिका पदांचं वर्गीकरण कसं होतं किंवा ती पोस्ट कोण ठरवतं, काय असतं? होय, खूपदा आपल्याला असं दिसतंय की नर्स, हॉस्पिटलमध्ये काम करणारी एक नर्स एवढंच एक डेसिग्नेशन कळतं, पण यात खूप मोठं वर्गीकरण असतं. उच्च शिक्षणापर्यंत असणाऱ्या या नर्सेस काम करत असताना आपण बघतो की क्लिनिकल साईडला जी काम करते, जिला आपण स्टाफ नर्स म्हणतो, ज्याला तुम्ही म्हणता की ब्ल्यू बेल्ट लावलेला आहे. हो, आम्ही फक्त रेड, ब्ल्यू आणि राईट, तर ती स्टाफ असते. मगाच मी उच्चार केला की तिला सुपरवाइज करणारी किंवा वॉर्ड मॅनेज करणारी सिस्टर इन्चार्ज असते. त्यानंतर फ्लोअर सुपरवायझर असतात, त्यानंतर असिस्टंट मेट्रन असतात, मेट्रन असतात. याचबरोबर स्पेशलाइज्ड ट्रेनिंग झालेल्या ज्या नर्सेस असतात, त्या एक पिडियाट्रिक नर्स असते की जी लहान मुलांसाठी काम करत असते. त्यानंतर एक सायकॅट्रिक वॉर्डला काम करणारी सायकॅट्रिक सिस्टर असते. त्यानंतर पब्लिक हेल्थ नर्स असते, जी पेरिफेरीला म्हणा किंवा इम्युनायझेशन सेशन किंवा प्रिव्हेंटिव्ह आस्पेक्ट जो असतो तो सांभाळणारी नर्स असते. हे क्लिनिकल साईडचं झालं. एज्युकेशन साईडला जर आपण गेलात तर एक क्लिनिकल इन्स्ट्रक्टर, सिस्टर ट्युटर, लेक्चरर, प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर आणि प्रिन्सिपल इथपर्यंतच्या ज्या डेसिग्नेशन आहेत, ही सगळी लोक क्वालिफिकेशन प्रमाणे आपल्याला काम करत असताना दिसून येतात. तर एवढ्या मोठ्या याच्यात परिचारिका, हे परिचारिका जग आहे, यात एवढं सगळं असतं. बाहेरून दिसताना आपल्याला फक्त हॉस्पिटल म्हटलं की एक नर्स वाटते, पण तसं नाही. अगदी क्लास 1 पर्यंतच्या पोस्ट ही परिचारिका भूषवत असते. आपला एक फोन घेऊया आधी. नलिनी खोले आपल्याशी बोलतायत नाशिकवरून. नमस्कार. नमस्कार. नमस्कार, बोला. बोला. हॅलो. तुमचा प्रश्न बोला. हॅलो. हॅलो. नमस्कार ताई. बोला बोला. मी एक रिटायर्ड असिस्टंट मेट्रन आहे. हो. आणि आज आपण जो कार्यक्रम परिचारिका दिनानिमित्त ठेवलाय, हो, 12 मे निमित्त, अतिशय सुंदर आणि बऱ्याच दिवसांनी असं म्हणजे मला हा कार्यक्रम पाहायला मिळाला किंवा मला लावल्या जात नसेल. तर ज्यावेळेस माझं ट्रेनिंग झालं 65 साली, हो, 65-68 साली माझं ट्रेनिंग झालेलं आहे. अच्छा. तर त्यावेळेस आम्हाला नर्स शब्द म्हटलं NURSE, त्याचे आम्हाला आमच्या मॅडमनी, आमच्या ट्युटर मॅडमनी आम्हाला सांगितलं की एन म्हणजे काय, नॅशनॅलिटी. हो. यू म्हणलं की अंडरस्टँडिंग. बरं. काय आपल्याला अंडरस्टँडिंग आपल्यामध्ये असलं पाहिजे. बरं. काय लिहितात आणि आपल्याला ते कळालं की नाही असं. आर म्हटल्यावर रिस्पॉन्सिबिलिटी, की माझी काय आहे जबाबदारी या माझ्या ड्युटी बद्दल. एस म्हटलं की सिन्सिअरिटी आणि ई म्हणजे एफिशियन्सी. गुड. अशा ह्याच्या 5 गोष्टी आम्हाला शिकवल्या होत्या. आणि म्हणजे नर्सेसनी पाळलं पाहिजे, त्याच्यानुसार वागलं पाहिजे असं वाटतं. छान छान छान. नलिनीजी, तुमच्या भावना आमच्यापर्यंत खरंच पोहोचल्या आहेत. खरंच धन्यवाद. होय नलिनी मॅडम, खूप छान. तुम्ही म्हटलात ना आता की तुम्ही एक असिस्टंट मेट्रन म्हणून आहात आणि नर्सची जी डेफिनेशन आहे तर खरंच आहे, ती नर्स नीट असते, रिस्पॉन्सिबल असते, तिच्याकडे अंडरस्टँडिंग असतं, सिन्सिअरिटी असते आणि या सगळ्या गोष्टी असतात, म्हणूनच तर ती नर्स असते ना. आणि म्हणून नर्स आहे ती.
छान, मस्त. अगदी खरं. जसं त्यांनी खूप सांगितलं की ह्या सगळ्या गोष्टी असतात, पण आजकाल आपण बघतो की थोडंसं बदलत चालल्यामुळे जे आपण ऐकतो पेपरमध्ये किंवा मीडियामध्ये बघितलंय की काही वेळेला डॉक्टरांवर हल्ले होतात, त्यावेळेला परिचारिकाही त्याच्यामध्ये असतात का, किंवा त्यांनाही काही धोका असतो का, किंवा त्याच्यासाठी काही विशेष अशा योजना आहेत का? होय, जेव्हा ही ग्रुप सायकोलॉजी असते, आपल्या नातेवाईकाला किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीला काही हर्ट झालं तर बरोबर आहे, साहजिकच आहे, माणसाला राग येणार आणि त्या रागाच्या भरात जे काही होतं, हल्ले होतात ते आपण बघतो की या ठिकाणी डॉक्टरांना मारहाण झाली वगैरे. तर मोस्टली परिचारिका या भागात खूप थोड्या भागात होतात की कमी आपल्याला ऐकू येतं की नर्सला मारलं किंवा ती इंज्युअर्ड झाली. होत नाही तसं नाही, होतात, पण हे प्रमाण कमी आहे. पण त्यासाठी मॅडम आम्ही कंटिन्युअस नर्सिंग एज्युकेशन हा जो कार्यक्रम आम्ही राबवतो, त्या प्रत्येक कार्यक्रमातनं आम्ही आमच्या परिचारिकेला हे शिकवत असतो की हे सगळं होण्याची शक्यता असेल तर आपण कुठे ही गोष्ट थांबवली पाहिजे, कशी प्रिव्हेंट केली पाहिजे, आपला कुठे शब्दांवर जोर असायला पाहिजे, कुठे आपण कंट्रोल करायला पाहिजे, या गोष्टीला जास्त एम्फसाइज करतो की जेणेकरून असे प्रॉब्लेमच येऊ नयेत अशी काळजी त्यांनी घ्यावी. मला वाटतं की ह्याच्यामुळे आपल्या सगळ्या परिचारिका आणि सगळ्यांनाच खूप छान असं मार्गदर्शन मिळतंय, नाही का? कारण की कुठली गोष्ट कुठे थांबवली पाहिजे हे खूप महत्वाचं आहे. शोभाजी, खरं तर खाजगी किंवा शासकीय रुग्णालयात काम करताना परिचारिकांना काय अडचणी येतात की ज्या अगदी खरंच जेन्युइन असतात की ह्या अडचणी आम्हाला येतात? हे पब्लिक सेक्टर आहे, त्यामुळे अडचणी भरपूर येतात. कारण आपण बघतो की जेवढ्या व्यक्ती असतात, तेवढ्या प्रवृत्ती असतात, तेवढ्या डिमांड्स असतात, यानुसार अडचणी येतच असतात. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये अवेलेबिलिटी भरपूर असते, त्यामुळे त्यांच्याकडचे प्रश्न जरा वेगळ्या पद्धतीचे असतात. जसे नर्सेसना कालावधी, कामाचे तास जास्त असतात किंवा सॅलरी आपण म्हणतो कम्पॅरेटिव्हली सॅलरी मिळत नाही त्यांना, की अशा छोट्या बाबतीत त्यांना फेस करावं लागतं. गव्हर्नमेंट सेक्टरचे प्रश्न वेगळे असतात की खूप वेळा आपण बघतो की शिफ्ट ड्युटीमध्ये 2 किंवा 3 नर्सेस असतात, 70, 80 पेशंट असतात. जेवढे पेशंट असतात तेवढेच नातेवाईक असतात, किंबहुना डबल असतात, आणि तेवढ्या लोकांना फेस करायचं म्हणजे ते जरा त्यांना एक तारेवरची कसरत असते, सर्कस होते त्यांची. तेवढे पेशंट सांभाळणं, ट्रीटमेंट शेड्यूल, या सगळ्या गोष्टी म्हणजे तिला एक चॅलेंज असतं आणि त्यातून तिला सगळं काम करावं लागतं. ह्याही अडचणी असतात. बाकी मॅनेजमेंटचे काही प्रॉब्लेम असू शकतात. प्रत्येक ठिकाणी फुटकं थोडे थोडे असतात, पण मेजॉरिटी सिक्युरिटीचा जर विचार कराल तर गव्हर्नमेंट नर्सेसना सिक्युरिटी भरपूर असते. ओके. सॅलरीचं सॅटिस्फॅक्शन असतं, त्यानंतर कामातूनही एक्स्ट्रा त्यांना द्यावंच लागतं, बर्डन असतंच कामाचं, नाही असं नाही, पण त्यातूनही त्या जे काम करत असतात तर एक चॅलेंजिंग जॉब आहे, ऑर्डिनरी नाहीये, त्यातही ती करतच. खरंच चॅलेंजिंगच जॉब आहे. ज्या वेळेला एखादा रात्री अपरात्री किंवा एखादा गंभीर स्वरूपाचा रुग्ण जेव्हा येतो त्यावेळेला अशी काही अडचण निर्माण होते का हॉस्पिटलमध्ये, किंवा त्यावेळेला त्या परिचारिकेला खूप अलर्ट, खूप सावध राहावं लागतं? तशी तर हॉस्पिटल मॅनेजमेंट सिस्टीम असतेच. इमर्जन्सी युनिट असतात, इमर्जन्सी टीम असते, इमर्जन्सी वर्क होतही असतं. पण खूप वेळा गव्हर्नमेंट सेक्टरला असं होतं की लोड जास्त असतो. एखादा पेशंट इमर्जन्सीला ऍडमिट झाला, सिरियस आहे की, किंवा तर अशा पेशंटला जर व्हेंटिलेटर नसेल अवेलेबल, फुल आहे या कारणाने, तर तिला जी धावपळ करावी लागते त्या अवेलेबिलिटी मिळवून देण्यासाठी, तो मात्र तिला जबरदस्त ताण असतो. ते सगळं करून देणं, आपण कुठेही न चुकणं, रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांना मदत करणं, या सगळ्या गोष्टीतनं तिला तसं जावं लागतं आणि हा ताण तिला तसा येतोच. त्याच्यावरचा एखादा अनुभवही आम्हाला ऐकायचाच आहे, पण आधी एक फोन घेऊया. डॉक्टर प्राजक्ता मुळे आपल्याशी बोलतायत मुलुंडवरून. नमस्कार. प्राजक्ता मुळे बोलते मुलुंडहून. मला असं म्हणायचं होतं, इंग्लंडमध्ये माझ्या सुनेच्या 2 डिलिव्हरीज झाल्या, तर संपूर्ण चेकअप नर्सेस घरी येऊन करायच्या बरं का. म्हणजे अगदी तिथे थोडा आपल्या त्यांच्यात फरक आहे, कार घेऊन यायच्या, पण कधीही डॉक्टर्सनी एकदा पहिल्यांदा फर्स्ट ट्रायमेस्टरला बघितल्यानंतर एकदम डिलिव्हरीच्या वेळेसच त्यांना जावं लागायचं. तर आपल्याकडे असं काही होऊ शकतं का? किती म्हणजे पेशंटला रिलीफ आहे ना त्या बाबतीत, आणि नर्सेस किती हुशार असतात हेही दाखवलं. आपल्या पण आहे तसं खूप, कारण मी स्वतः डॉक्टर आहे, मी ESSला 33 वर्ष नोकरी केलेली आहे आणि आय जस्ट रिस्पेक्ट देम, आय लव्ह देम, दे ऑल आर माय फ्रेंड्स. अजून सुद्धा आम्ही टचमध्ये असतो. त्यामुळे मला त्यांच्या ह्या फ्लॉरेन्स नायटिंगेल डेला कॉम्प्लिमेंट द्यायच्यात आणि त्यांनी जरूर त्यांच्या अडचणी या मीडियातून सांगाव्यात,
कारण बऱ्याच वेळेस आता असं दिसतंय की रिक्रुटमेंट नसल्यामुळे त्यांना खूप ताण पडतो. माझ्या मैत्रिणींना ताण पडतो. म्हणून सांगितलं. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद प्राजक्ताजी. खरंच हा असा एक प्लॅटफॉर्म आणि असं एक हे आहे की त्याच्यातून आपल्या अडचणी चांगल्या गोष्टी सगळ्यात आपल्या प्रेक्षकांपर्यंत सगळ्यांपर्यंत जातात. काय सांगणार? आताच मुळे मॅडम बोलल्या. मॅडम बरोबर आहे की आपण बघतो तिकडे नर्स ही फुल्ली इन्चार्ज असते. डॉक्टरला एंट्री जर घ्यायची असेल वॉर्डमध्ये तर डॉक्टर सरळ जाऊ शकत नाही. त्या ठिकाणी नर्सची परवानगी लागते. तिने जर अलाव केलं की हा पेशंट आता तुम्ही बघू शकता तरच डॉक्टर पेशंट बघू शकतात. एरवी नाही. इतकं फ्रीडम त्यांच्याकडे असतं. आणि आपण जे म्हणतो की त्यांची नर्स प्रॅक्टिशनर असते ती हे सगळं करते. तुम्ही डिमांड केलं की आम्ही इन्स्टिट्यूशनल करणार नाही तर ते होम सर्व्हिस देतात. हे डेव्हलपमेंट आहे. आपल्याकडे अगदीच आपलं बाळ आता पहिलंच पाऊल उचलू पाहतंय की जी नर्स प्रॅक्टिशनर म्हणून आपण जिला देणार आहोत प्रशिक्षण हे काउन्सिलच्या माध्यमातून, ती एक अतिशय चांगली आणि पुढचं पाऊल म्हणायला काही हरकत नाही. हळूहळू आपलीही नर्स तेवढी डेव्हलप होणार आहे. आणि किंबहुना मी म्हणेल की वातावरण फेवरेबल असेल तर काम करायला खूप सोपं असतं. पण वातावरण सुरक्षित नाहीये, फेवरेबल नाहीये, आहे ती अवेलेबिलिटी नाही, त्यातूनही आपली नर्स करते. हे मात्र तिचं खरंच कौतुक आहे आणि तुम्ही अप्रिशिएट केलं त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. खरंच शोभाजी, हा जो आपला एक परिचारिका आहे, जे एक नातं आहे, खरं तर खूप वेगळं असं आहे की भावनिक एक प्रेमाचं असं आहे. मला याच्याकडे की आपला आजचा जो यूथ आहे, युवक युवती आहेत, त्यांनी जास्तीत जास्त या क्षेत्राकडे यावं, नाही का? मुलींची संख्या त्या मानाने जास्त दिसते, मुलांची संख्येचं काही प्रमाण कमी असतं, नाही आहे, काय आहे? मी यासाठी पहिल्यांदा एक म्हणेन की परिचर्या हा जो प्रोफेशन आहे परिचारिकेचा तो नोबेल प्रोफेशन आहे. खरंच नोबेल प्रोफेशनल आहे. आपल्याकडे इतके श्रीमंत लोक आहेत मॅडम की ज्यांना दान द्यायचंय आणि सेवा करायची पण त्यांना वातावरण मिळत नाही, ते ठिकाण मिळत नाही. पण ही नर्स आहे ना मॅडम, ही स्वार्थाबरोबर परमार्थ आरामात साधू शकते. कारण ते काम करत असताना तिला त्या समोरच्या चेहऱ्यावर जे हास्य दिसतं ते कोणत्याही पैशाने विकत घेता येत नाही, असं ती मिळवू शकते. इतकं छान व्यवसाय आहे ज्याच्यासाठी आपल्याला काही करायची गरज नाही. अर्निंग करू शकतो आणि खूप समाधान मिळवू शकतो. तर काही हरकत नाहीये की याकडे जास्तीत जास्त लोकांनी वळावं. असं म्हटलं तरी सुद्धा आज अशी परिस्थिती नाहीये. जबरदस्त ऍडमिशन्स होतात. आता रेशो काय आहे म्हणजे मुलं आणि मुलींचा? मुलं आणि मुलींचा जर प्रश्न म्हटला तर आपण जेव्हा जीएनएम घेतो किंवा पूर्वी मुलांना फक्त 10% देत होतो, पण अलीकडे बीएससी नर्सिंगसाठी आपण असं जेंडर बायस ठेवलंच नाही. मेरिट लिस्ट मध्ये जे म्हणून कोण येतील, मेल किंवा फिमेल, आपण त्यांना ऍडमिट करतो आणि हे प्रशिक्षण देत असतो. तर हा क्रायटेरिया सध्या लागू आहे. आपला पुढचा फोन घेऊया. धनश्री आपल्याशी बोलतायत अंधेरीवरून. नमस्कार. नमस्कार. मी धनश्री दळेकर अंधेरीहून बोलते. मी एक परिचारिका आहे. परिचारिका दिनाच्या सर्व परिचारिकांना आणि सर्व जनांना शुभेच्छा. माझा प्रश्न असा आहे की सगळ्यात पहिली परिचारिका फ्लोरेन्स नायटिंगेल यांच्याविषयीची माहिती आणि आजच्या परिचारिकांच्या समस्या याविषयी एखादी छोटीखानी पुस्तिका सर्वसामान्य जनांसाठी उपलब्ध होऊ शकेल का? धनश्री यांचा जो प्रश्न होता की असं एखादं काही पुस्तक आहे का उपलब्ध, काय सांगाल? होय धनश्री मॅडम, असं लिटरेचर बरंचसं उपलब्ध आहे. आपल्याकडे साहित्य आहे. फ्लॉरेन्स नायटिंगेलच्या जीवनावर पूर्ण पुस्तक जे आहे, एक अमिता काळे म्हणून लेखिका आहेत, त्यांचं पुस्तक आहे. आणखी बरीचशी लेखक आहेत की ज्यांनी फ्लॉरेन्स नायटिंगेलच्या जीवनावर लिहिलंय. आणि अलीकडेच आपल्याला एक पुस्तक आधुनिक परिचर्या म्हणून आहे, ज्या पुस्तकात आपल्याला आधीची परिचर्या काय होती आणि आता काय आहे हे सविस्तर लिहिलेलं आहे. मॅडम, नर्सिंगची पुस्तकं ज्या ठिकाणी मिळतात ना त्या ठिकाणी आपण चौकशी केली तर आपल्याला बरंच काही लिखाण यावर मिळू शकेल. खरं तर मला ह्याच एका पुढच्या मुद्द्याकडे यायचं आहे की फ्लोरेन्स नायटिंगेल यांनी खरं तर या पदाला जगभर एक श्रेष्ठता, मान्यता मिळवून दिली. त्याचं एक शास्त्रशुद्ध प्रशिक्षण आता आपल्याला मिळतं. बऱ्याच मुलं मुली हे प्रशिक्षण घेतात. पण शोभा मॅडम, मी असं बघितलंय किंवा माझाही असा एक अनुभव आहे की बऱ्याचदा मुलं मुली हे प्रशिक्षण घेतात, काही मुलं अर्धवटही सोडतात, घाबरून असेल किंवा पहिल्यांदा त्यांची जिथे पोस्टिंग होते त्यावेळेला ते वातावरणही बघतात. तुमचे काय अनुभव आहेत, काय सांगाल की का असं होतं? होय मॅडम, किंवा त्यांनी असं करू नये याच्यासाठी आपण काय सांगू शकतो? होय, या ठिकाणी असं म्हणेन की जेव्हा ती मुलंच असतात 12वी पास होऊन येतात,
कोणत्या गोष्टीचा अनुभव नसतं आणि अशा वेळी जेव्हा या फील्डमध्ये येतात आणि तेव्हा एक महत्वाची जी गोष्ट आहे की पेशंट सिरियस होणं किंवा डेड बॉडी ही जी असते ना, ही कुठेतरी माणसाला खूप हर्ट करून जातात आणि मुलं किंवा मुली घाबरतात आणि मग त्यांना असं वाटतं की अरे आपण चुकीच्या ठिकाणी आलो का, आणि मग ती सोडून जाण्याचा प्रयत्न करतात. पण अलीकडे आपल्याला असं दिसतं मॅडम की जसं मॉडर्नायझेशन झालं, नर्सिंगमध्येही बरेच चेंजेस झाले, त्यामुळे मुलं सोडून जाण्याचं प्रमाण खूप कमी, म्हणजे जवळजवळ 2-3% आहे. अदरवाईज मुलं सोडून मला असं म्हणायचं की जी मुलं पहिल्यांदा पोस्टिंग किंवा ज्या रुग्णालयात त्यांचा जॉब लागतो त्यावेळेला त्यांना तुम्ही असं काही मार्गदर्शन करा की सुरुवातीला थोडं निर्भय व्हावं लागतं. होय, ते असं आहे मॅडम की अलीकडे तर मुलं थोडा बोल्डनेस असतो, पण एक छोटीशी गोष्ट सांगेन मी तुम्हाला. 32 वर्षापूर्वीची तो इन्सिडन्स आहे की जेव्हा पहिल्यांदा नर्सिंगला ऍडमिशन घेतलं आणि पहिल्या वर्षीचेच सगळे किस्से लक्षात राहतात खूप, कारण आपण तोपर्यंत रुळलो नसतो आणि सिनियर बरोबर काम करायचं असतं. तर माझ्या सिनियरना काहीतरी प्रॉब्लेम आला आणि त्यांनी मला सांगितलं की तू हे पुढचे राहिलेले ड्रेसिंग कॅरी कर म्हणून. आता मला प्रश्न पडला की मी यापूर्वी तर कधी केलेले नव्हते, मग आता करायचे तर ठीक आहे. व्हरांडात पेशंट होता, तिथे मी व्हरांडात ट्रॉली घेऊन गेले आणि म्हटलं आपण एक ड्रेसिंग करून ठेवू, त्यांना दाखवू की बघा मी एवढं केलंय म्हणून. आणि ड्रेसिंग करायला सुरुवात केली. एक आजोबा होते, त्या आजोबांचं पायाला ड्रेसिंग होतं, ते उघडलं मस्तपैकी. ज्याप्रमाणे प्रोसिजर शिकवली त्याप्रमाणे अगदी सायंटिफिकली करण्याचा प्रयत्न केला. आणि मग मला आठवलं की माझ्या सिनियरनी सांगितलं होतं, हे बघ जर खूप स्मेल आला ना तर टर्पेंटाईन टाकून द्यायचं. बरं. मी म्हटलं अरे हो, आपल्याला तर पेशंट ऊनचं स्मेल येतोय म्हणून टर्पेंटाईन ओपन केलं आणि थोडंसं जखमेवर ओतलं. आणि माय गॉड, तुम्हाला सांगते की त्या जखमेतनं एखाद्या मातीतनं वारुळातनं मुंग्या याव्यात ना, तसे मॅगेट्स बरोबर वर आले. आणि मग काय केलं असेल मी, ती ट्रॉली, तो पेशंट, ते ड्रेसिंग सोडलं आणि जे धूम ठोकली की नर्सिंग स्टेशनला जाऊन सांगितलं की बघा काय होतंय म्हणून. आणि मग माझ्या सिनियरला जे पडली ना, म्हणजे तू ज्युनियरला टाकून गेली. पण आणखी एक त्या ठिकाणी मी ऑब्झर्व केलेली गोष्ट होती की खूपदा ते आजोबा मला विव्हळताना दिसायचे. आणि त्या दिवशी संध्याकाळी जेव्हा मी वॉर्डात गेले तर अतिशय शांत चित्ताने ते गृहस्थ झोपलेले होते. अजूनही तो चेहरा माझ्या डोळ्यासमोरून जात नाही. आणि त्या दिवशी मला वाटलं की अरे मी या व्यवसायात आले आणि मी खूप काही मिळवलं. अगदी खरं. म्हणजे असं म्हणू शकतो की आता आपण सगळ्यांनाच ह्या आजच्या कार्यक्रमातून जी प्रेरणा मिळते की या व्यवसायातून त्यांनी खूप काही मिळवू शकतात आणि त्यांना मिळतं. मॅडम, की परिचारिकांसाठी कार्यालयीन काही योजना आहेत का, त्याविषयी काय सांगाल तुम्ही? किंवा परिचारिकांचा एक खूप मोठा गट असतो, तो निवृत्त झाल्यावरही त्यांच्यासाठी काही त्याच्या योजना आहेत का? परिचर्या, मी आताच म्हटलं मॅडम, हे परिचारिका जग आहे. इतर ठिकाणी जेव्हा काम करत असतात तेव्हा एखादा कर्मचारी निवृत्त झाला की तो घरी जातो. एखाद्या 2 वर्षांनी कोणाच्या लक्षात राहतो, अगदी जवळचे मित्रमैत्रिणी असतील तर, नाही तर आपण त्याला विसरूनही जातो. पण या नर्सिंगमध्ये असं आहे की ती नर्स एकदा रिटायर्ड झाली आणि घरी गेली की तिला प्रत्येक वेळी नर्सिंग फंक्शन जे वर्षातनं 2 वेळा असतात ते तिला कंपल्सरी अटेंड करावं लागतं. बरं. कारण तिच्याकडे नर्सिंग रजिस्ट्रेशन असतं. रजिस्ट्रेशन केल्याशिवाय ती प्रॅक्टिस करू शकते. एकदा शिक्षण पूर्ण झालं की आपल्याकडे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल आहे जी रजिस्ट्रेशन देते. ते रजिस्टर किंवा ते लायसन असतं तिला काम करण्याचं, ते रजिस्ट्रेशन तिच्याकडे असतं. रिटायर्ड झाल्यानंतरही तिला ते रजिस्ट्रेशन रिन्यू करायचं असतं आणि ते रिन्यू करण्यासाठी तिच्या व्यवसायामध्ये तिचं पार्टिसिपेशन त्यांना दाखवावं लागतं. आणि यासाठी ही रिटायर झालेली नर्स फुल्ली या नर्सेस वर्ल्डला अटॅच असते. त्यासाठी ती येत असते. वर्षातनं 2 वेळा तिची हजेरी असते. तिचा प्रेझेन्स आम्ही काउंट करतो. आणि त्याच वेळी एक गोष्ट होते की तिला आणि तिच्या कुटुंबाला जे काही प्रश्न असतील ते प्रश्न या आमच्या नर्सेस क्लब मार्फत व्यवस्थितपणे सोडवले जातात. जर काही एखादीला प्रश्न असेल तर तिची विशेष दखल घेतली जाते. हा एक फायदा अतिशय सुंदर नर्सेसना मिळतो. म्हणून हे नर्सिंग वर्ल्ड म्हणते मी. अगदी खूप छान वाटतं. आता ह्या ज्या चांगल्या योजना आहेत त्याच्याबरोबरच मला अगदी आपला विषय खूप छान आहे पण वेळ कमी आहे की आता तुम्ही बऱ्याच ठिकाणी काम केलेत, अशा काही अडचणी ह्या क्षेत्रात येतात, त्या कमी व्हाव्यात किंवा त्यात सुधारणा व्हावी असं तुम्हाला काही वाटतं का?
होय, नक्कीच सुधारणा व्हायलाच पाहिजे. ज्याच्यासाठी आपण बघतो की नर्सेसना फर्दर एज्युकेशनसाठी बऱ्याचशा सोयी उपलब्ध आहेत, तर त्यातही आणखी सुधारणा व्हाव्या. ज्याचप्रमाणे आपण म्हणतो की ही क्लिनिकल नर्स आपण आता देणार आहोत, ही नर्स याचप्रमाणे ऍडव्हान्स नर्सेस तिला मिळावेत. आणखी फर्दर काही गोष्टी मिळाल्या, पॉवर्स ज्याला म्हणतो, की जेणेकरून ते हे नर्सिंग छानपैकी डेव्हलप करू शकेल. बऱ्याच ठिकाणी ती मॅटर्निटी होम सुद्धा चालवू शकेल आणि नर्स प्रॅक्टिशनर एक डॉक्टरांच्या बरोबरीने ती उभी राहू शकेल. इतक्या सोयी तर तिला अवेलेबल मिळायलाच पाहिजे. खरंच मॅडम, आजचा वेळ कमी आहे, पण अगदी जाता जाता थोडक्यात मला हे विचारायचं आहे की आपला हा जो पूर्ण युवा वर्ग आहे, यूथ आहे, आज जागतिक परिचारिका दिनानिमित्त त्यांनी जास्तीत जास्त या क्षेत्राकडे यावं. कारण आपला कल असतो की डॉक्टर्स, इंजिनियर, पण आजची तरुण मुलगी किंवा आजचा तरुण मुलगा की मला एक परिचारिका व्हायचंय किंवा परिचारक व्हायचंय, त्यांनी जास्तीत जास्त इकडे तुम्ही काय मार्गदर्शन कराल किंवा काय संदेश द्याल अगदी थोडक्यात? परिस्थिती अशी होती मॅडम की पूर्वी नर्स ही बाय चान्स व्हायची, चॉईसनी कधीच नाही व्हायची. आज आपल्याला असं दिसतं की बाय चॉईस मुलं नर्सिंगकडे वळतात. मॉडर्नायझेशन झालंय, बऱ्याच सुधारणा झाल्या, नर्सिंगच्या बऱ्याचशा गोष्टी चेंज झाल्या, जे अपेक्षित चेंज होते तेही आहेत. पण आजच्या या माझ्या काम करणाऱ्या नर्सला मी एकच सांगेन की कितीही डेव्हलपमेंट झाली तरी सुद्धा तिचा एक टच जो आहे, तो टच जर पेशंटला मिळाला तर या सगळ्या गोष्टींपेक्षा जवळजवळ 80% दुःख, वेदना कमी करतात. म्हणून नर्स माझी वॉर्डात गेली की पहिल्यांदा तिने त्या पेशंटला हॅलो म्हणावं. शिफ्ट ड्युटीवर असताना दिवसभराचा जर रिव्ह्यू दिला तिने की आजच्या तुमच्या एवढी झालेल्या आहेत, उद्याच्यासाठी एवढ्या टेस्ट आहेत किंवा ट्रीटमेंट आहे, हे जर जाता जाता तिने सांगितलं पेशंटला, तर पेशंट खूप सुखी आणि समाधानी होऊ शकतो की त्याला कळतं माझी काळजी घेणारी कोण आहे. तर यंत्रासारखं न वागता जर माझ्या नर्सेसनी एक ह्युमन टच जर ठेवला, आपुलकीने चौकशी केली, तर रुग्णाला खूप काही मिळू शकतं. कारण डेव्हलपमेंट बरोबर बाकी सुविधा मिळतात, पण स्पर्शाला अल्टरनेटिव्ह नाहीये. अगदी खरं, ज्यातून तो बरा होऊ शकतो आणि चांगला पेशंट झाला की त्या नर्सची प्रतिमा उंचावणार आहे आणि ती एक आदर्श नर्स ठरणार आहे. आणि प्रत्येक नर्स माझी आदर्श नर्स असावी अशी मला अपेक्षा आहे. तुमच्या याच नोटवर खरंच खूप छान आहे की त्याला एक ह्युमन टच असावा, स्पर्श असावा. आपलं आजचं जे शीर्षक होतं की पहिला श्वास आणि अखेरचा श्वास, आपल्या परिचारिका दिनाचा हा जो कार्यक्रम होता विशेष तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आपला सूचना आम्हाला आमच्या फेसबुक आयडीवरही कळवू शकता. त्यासाठी आमचा फेसबुक आयडी आहे www.facebook/sakhisayadri.td. तुम्ही ईमेलवरूनही तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. आमचा ईमेल आयडी आहे sakhisayadri@gmail.com. मॅडम, खरं जागतिक परिचारिका दिनानिमित्त तुम्ही इथे आलात आणि तुमचं खूप छान मार्गदर्शन आम्हाला लाभलं, आमच्या सगळ्या प्रेक्षकांना लाभलं. छोटे छोटे सल्ले आहेत, जे काही आम्हाला तुम्ही एक ह्युमन टच किंवा जी परिचारिका नक्की काय असते तिचं एक रूप आज तुम्ही आमच्यासमोर मांडलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.